तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी। हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी। समाधान महाजन हे चोर आहे। चोर रात्री कसा रात्री चोरी करतो, तर समाधान महाजन रात्री पक्षप्रवेश केला आहे। आले 100 गेले 100, उद्धव साहेब एक नंबर, आले 100 गेले 100, उद्धव साहेब एक नंबर। आपल्या IBN च्या माध्यमातूनच आज सकाळी आम्हाला कळलं की शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला। समाधान महाजनांना ओळखतात कोण? यांना जे पदे भेटली ना, चंद्रकांत पाटील जे आमचे माजी जिल्हा प्रमुख होते, त्यांच्या आशीर्वादाने आणि पारकर साहेबांनी पैसे घेऊन सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सरकारच खोक्या बोक्यावाल्यांचं चाललं आहे, प्रलोभन आहे, महत्वाकांक्षा आहे, त्याला बळी पडून काही लोक घेतात असा निर्णय शक्यता नाकारता येत नाही। सर्वप्रथम तुमचे आजच्या या शिवसेनेच्या बैठकीमध्ये हार्दिक स्वागत। आपल्या IBN च्या माध्यमातूनच आज सकाळी आम्हाला कळलं की शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला। ऍक्च्युली परिस्थिती अशी आहे की जिल्हा प्रमुख जे होते ते निष्ठावान किंवा खालून घडलेले शिवसैनिक नव्हते, त्यांना डायरेक्ट पक्षामध्ये आल्यानंतर तालुका प्रमुख या पदावरती संधी देण्यात आली आणि त्यानंतर डायरेक्ट जिल्हा प्रमुख या पदावर त्यांना संधी देण्यात आली। त्यामुळे निष्ठावंत काय असतो हे इथे बसलेल्या शिवसैनिकांना चांगली जाणीव आहे। आज इथे गेल्या 30-30 वर्षापासून काम करणारे शिवसैनिक इथे बसलेले आहेत। आज मुकेश भाऊ असतील, जगू खेराडे असतील, नमा भाऊ असतील, आमचे जोहरे दादा असतील, सोने भाऊ असतील, शरद दादा असतील, सर्वच जे इथे शिवसैनिक बसलेले आहेत हे आम्ही तळागाळातून शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत। परंतु जिल्हा प्रमुख यांना कुठल्याही शिवसेनेची जी परंपरा आहे किंवा साहेबांनी दिलेली शिकवण आहे याचा कुठलाही अभ्यास नव्हता। ते डायरेक्ट मोठ्या पदावर आल्यानंतर त्यांनी आज शिवसेनेशी गद्दारी करून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्याचा आम्ही इथे निषेध करतो। तसं पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, तालुक्याचे संपर्क प्रमुख गोवेकर साहेब, सहसंपर्क प्रमुख परब साहेब
नंतर आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सावंत साहेब यांना सुद्धा विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये जो कोणी आपण जिल्हा प्रमुख आम्हाला द्याल तो निष्ठावंत शिवसैनिक असावा अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे. जेणेकरून इलेक्शन लागल्यानंतर त्यांच्या स्वार्थापोटी असं ऐरागऱ्याला दिल्यानंतर ते पुन्हा पक्ष सोडतील आणि संघटनेची बदनामी होईल. असं न करता जर निष्ठावान शिवसैनिकाला जर आपण संधी दिली तर नक्कीच आम्ही भुसावळ तालुक्यामध्ये भुसावळ, जळगाव, रावेर मतदारसंघामधील चोपडा, भुसावळ लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा शिवसेनेची फडी उभी करून एक चांगली अपेक्षित असलेली, उद्धव साहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आम्ही ते उभी करून दाखवू. आणि येणाऱ्या काळामध्ये मी या सर्व शिवसैनिकांच्या साक्षीने इथे सांगतो की नक्कीच भुसावळ विधानसभा आणि चोपडा विधानसभेमध्ये शिवसैनिकाची प्रत्येक गावामध्ये शाखा, प्रत्येक वार्डात शाखा, या आम्ही जो कोणी जिल्हा प्रमुख आम्हाला देण्यात येईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटना वाढवू. एवढी मी आजच्या प्रसंगी सांगतो, तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो. आणि आपण IBNच्या माध्यमातून सांगितलं की शिवसेनेला धक्का, असे धक्के वगैरे आम्हाला असे कोणी याने आणि जयाने काहीच फरक पडत नाही शिवसेनेला. असे धक्के आम्ही याआधी सुद्धा बरेच पचवलेले आहेत. याआधी सुद्धा आपण गेल्या दीड वर्षापूर्वी मंत्री, संत्री, नंतर आमदार गेले, परंतु निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि यापुढेही राहील अशी मला पूर्ण शाश्वती आहे. अशा जिल्हा प्रमुखांच्या येण्याने जाण्याने आमच्या भुसावळ शहरातील किंवा तालुक्यातील शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही. उलटा आम्ही यापेक्षा जोमाने काम करू आणि संघटना उभी करू. शिवसेनेच्या वतीने मी हे सांगू शकतो की मला आता माझ्या वय 50 वर्षे, शाखा प्रमुख व्हायला सुद्धा मला 7 वर्ष इंतजार करावा लागला. तो शिवसैनिक ज्याचा आता समाधान महाजन सर जे गेले ते शिवसैनिक होतेच कुठे ते, की शिवसेनेला धक्का बसणार. असे किती आले ना किती गेले, वाघाचं दरारा काय. आमदार, खासदार, त्यावेळेस नारायण राणे साहेब गेले होते, छगन भुजबळ साहेब गेले होते, त्यांचं जाण्याने काही फरक नाही पडला तर यांच्या जाण्याने काय फरक पडणार आहे. शिवसेनेची ताकद जे असते ते शिवसैनिक असतो आणि शिवसैनिक जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत शिवसेनेला असे धक्के विक्के काही लागणार नाही. आणि यांना ओळखत कोण आहे, पूर्ण चोपडा तालुक्यात शोमादान महाजन सर यांना ओळखतो कोण की हे जिल्हा प्रमुख होते. यांच्यापेक्षा जास्त तो आम्हाला आमच्या शिवसैनिकांना लोक ओळखतात. ते जसं मुकेश गुंजाळे, दीपक धांडे, जग्गू खेराडे, मिलिंद कापळे, चंदू शर्मा, माझ्या सुद्धा लोक कार्यसम्राटनं कट्टर शिवसैनिक बनतात. कार्यमुळे ओळख आहे माझी, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आहे. समाधान महाजनना ओळखतात कोण, यांना जे पदे भेटली ना, चंद्रकांत पाटील जे आमचे माजी जिल्हा प्रमुख होते त्यांच्या आशीर्वादाने आणि पारकर साहेबांनी पैसे घेऊन, पारकर साहेबांनी आर्थिक देवाणघेवाण करून यांना पद दिला होता. आता माझी फक्त संघटनाचे जे पदाधिकारी आहे मोठे त्यांना हात जोडून विनंती आहे संपर्क प्रमुखांना की आम्ही शिवसैनिकांना विचारा, आमचे पदाधिकारी जे आहे त्यांना विचारा आणि मग तुम्ही जिल्हा प्रमुख ठरवा. समाधान महाजन हे चोर आहे. चोर रात्री चोरी करतो तर समाधान महाजन रात्री पक्षप्रवेश केला आहे आणि अशा चोराबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहे. आम्ही उद्धव साहेब ठाकरे साहेबांसोबत कायमस्वरूपी राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या आजच्या या जिल्हा प्रमुखांच्या शिंदे गटात जाण्यामुळे आज जे आमच्या भुसावळ तालुका शिवसेनेमध्ये जो काही विषय आलेला आहे आणि विशेषतः आपल्या IBN माध्यमातून आमच्या समोर तो विषय आलेला आहे. मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की 66 साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि म्हणून या मराठी मातीशी जो इमान राखेल तो खरा शिवसैनिक. आणि म्हणून या शिवसैनिक तो आहे की ज्यांनी शिवसेनेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे, शिवसेना वाढीसाठी आपले
परिश्रम घेतलेले आहेत. शिवसेना वाढीसाठी त्यांनी राजकीय एक आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे ज्यांनी केलेलं असेल त्यांच्या जाण्याने पक्षांवर परिणाम होतो, परंतु ज्यांच्या उपस्थितीने ज्यांच्या पदामुळे उलट पक्षाला कुठेही काही लाभ झालेला नसेल तर कुठल्याही शिवसैनिकाला अशा पदाच्या जाण्याने कोणालाही कुठे धमाका होत नाही, कुठेही कुठल्या प्रकारचा लोकांना धक्का बसत नाही. हे आम्हाला अनेक वर्षाच्या राजकीय परिस्थितीतून माहीत आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक भुसावळ तालुक्याचे इथे या निमित्ताने परत IBNच्या समोर आम्ही जाहीर करू इच्छितो की जी शिवसेना या 2-3 वर्षामध्ये जी सुस्तावलेली होती त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने आम्ही या पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये शिवसेनामय वातावरण करू आणि लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपालिका असेल, ZP असेल, या सर्व राजकीय पदांवर उद्याचा आमचा भगवा झेंडा फडकलेला असेल अशी आम्ही ग्वाही देतो. मी शिवसेनेच्या माध्यमाने आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने 2 शब्द बोलतो. पक्षात किती अनेक लोकांनी गद्दारी केली पक्षाशी, कितीक लोक आमदार झाले, खासदार झाले आणि गद्दारी केलीच पक्षाशी, पण पक्षाचा कोणीही पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणी पुढे आणलं नाही. आणि हे जिल्हा प्रमुख गेलं तर आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्हाला फक्त बाळासाहेबाचे एकच शब्द आठवतोय, जे गेले ते गेले, जे राहिले ते आमचे मावळे. आम्ही बाळासाहेबाचे मावळे आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या शरीरात श्वास आहे, रक्त आहे, तोपर्यंत आम्ही बाळासाहेबांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहणार आहे. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी व्हॉट्सअप ग्रुपवर बातमी पाहिली होती आणि तेव्हा आत्मविश्वासाने गोष्टही व्यक्त केली होती की असं काही होणार नाही, अकल्पित विषय होता सगळा, पण तो अखेर झाला. आज सकाळी आपल्या बातमीच्या माध्यमातून माहीत झालं. आता त्याच्यामध्ये एकदम धक्का वगैरे धसका अशी काही बातमी नाही आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेला फक्त वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जाण्याने धक्का लागला, त्याच्यानंतर दुसरा धक्का देणारा असं राजकीय नेताच महाराष्ट्रामध्ये आम्ही समजत नाही. आणि ठीक आहे, जिगरीची परिस्थिती आहे. आता प्रसंग जेवढ्या मोठ्या फुटीचा आलेला आहे त्याच्यामध्ये आमदार, खासदार, मोठे मोठे लोकप्रतिनिधी निघून गेले. त्याच्यात सगळ्या शिवसैनिकांना सोबत घेऊन आम्ही पुन्हा हे काम सावरण्याची प्रयत्न करणारच आहे. आणि पुन्हा दिमाखामध्ये संघटना आहे ते गतवैभव भुसावळ विधानसभेचा आणि या पूर्ण जिल्हा कार्यक्षेत्राचा आम्ही परत मिळवल्याशिवाय एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. अशा आम्ही सगळ्यांनी सामूहिकरित्या चंग बांधलेला आहे. प्रत्येक एक शिवसैनिक एकमेकाला साथीला साथी देऊन खांद्याला खांदा लावून पुन्हा हे काम उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत सगळ्यात मोठं पद कोणतं असेल तर शिवसैनिक आहे. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमदार, खासदार, मंत्री हे पद गौण आहे शिवसेनेत. त्यामुळे काही फरक पडत नाही. हे जातील, दुसरे येतील. शिवसैनिक हा जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे आणि शिवसेनेसोबतच राहील आणि ठाकरेंसोबतच राहील, त्यामुळे काही फरक पडणार नाही. शिवसेनाच पक्ष आहे अशी आमची भावना आहे. शिवसेना तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे र. तुला कळणार नाही, तुला वळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा. आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जबा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. आई फुफाटा घुतल काटा, दिसल वाट तुझी. हो झोपून आशा चालत धातू, गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं, तू दाड घालू नको, तू साड कुणाला. तुझ्या हातीन डोळ जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराशा.
अपनी यारी में दम ना समजना तू कम, चर्चा आपलीच हाय, उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का, उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतय भावा. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव. अपनी यारी में दम ना समजना तू कम, चर्चा आपलीच हाय, उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का, उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतय भावा. कुणी किती बी करू दे हवा. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.